आणि अजून एक ट्रेंड आहे म्हणजे आजकाल बऱ्याच रील्समध्ये मी पाहिलंय की ड्राय फ्रुट्स जे आहे ते भिजवून खाल्ले पाहिजे. ते बरोबर आहे का? आयडियली म्हणायला गेलं तर नेचरमधनं जे येतं तसं खाणे हे एक गोष्ट आहे. पण आपल्या ॲक्टिव्हिटीमुळे आपली पचनक्रिया आणि आपल्या मेटाबॉलिझम एवढं वीक झालंय की आपल्याला ते भिजवून खाल्लं तर जास्ती फायदेचं. सो भिजवून खाल्ल्याने टेक्निकली ते हेवी होतं असो, सो मसाला जड जाणार आहे. पण त्याच्यातले काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी कमी येतात. ओके, म्हणजे बदाम भिजवलं साल काढलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन कमी होतं, इझी टू डायजेस्ट होतं, त्याचं ऑब्झर्प्शन बेटर होतं, असं म्हणून ते होतं. तसं खाल्लं गेलं पाहिजे. पण मी असं म्हणेन की ड्रायफ्रूट हे थोडंसं ओव्हर रेटेड. म्हणजे आता सगळेजण सगळं खात्यापेक्षा असं म्हणू आपण की एक सप्टेंबर, ऑक्टोबर ते मार्च हे सीझन त्याच्यासाठी थोडं फेवरेबल आहे, की तेव्हा थोडं डायजेशनला ते युजफुल आहे. बाकीच्या सीझनला ते एवढं खायची गरज नाही, ते थोडं पचायला डिफिकल्टच जाईल. आणि पूर्वीच असं करायचं की कशात तरी आपण घालतोय, काही बनवतोय त्याच्यामध्ये थोडं थोडं घालतोय. ही मेथड राईट आहे की ते मध्ये मध्ये विकली जात आहे, इन्स्टेड ऑफ त्या मूडवर आपण रोज खातो रोज खा. कारण की प्रत्येकामध्ये समजा त्याचं नावच ड्राय फ्रूट आहे, सो ते ड्रायनेस वाढवतच, की त्याच्यानं पूर्ण मॉइश्चर काढून घेतलेलं ते गोष्ट आहे, तर ते वाढवतच. सो ते त्याचा एवढा फायदा नाही आहे असं बरं. ज्याला फूड ऑप्शन्स कमी आहेत त्यांनी ते खावा, त्याला ऑप्शन आहे. त्याच्यासोबत मग त्याला बॅलन्स करावं, त्याला सिद्धक गोष्टी पण खाव्या. असं थोडंसं ते बॅलन्स करून प्लॅन करावं लागेल इंडिव्हिज्युअल. ओके. असं नाही आहे की प्रत्येकाने एवढं ड्रायफ्रूट का हे रॉंग आहे, प्रत्येकाने भिजूनच का हे पण रॉंग असू शकतं. सगळे थिअरीज जे आहेत रील्समध्ये बघताना ह्याचा एकच माइंडसेट असला पाहिजे की हे खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक असणार आहे, सब्जेक्टिव्ह आहे. कोणी सांगतंय सगळ्यांनी करा, सगळ्यांना बेनिफिट होत आहे, ही थिअरी रॉंगच. सो ते फक्त आपण अनालाइज करायचं की आपल्या प्रकृतीला सुटेबल आहे का, किंवा म्हणून डिस्कस करायचं, ते अंडरस्टँड करून घ्यायचं.